नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चिकू या फळझाडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यामुळे या चॅनेलवरून दिल्या जाणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. चिकू हे आकाराने गोलाकार किंवा लंबगोलाकार असतात. चिकूची साल ही तपकिरी रंगाची असते. चिकू हे चवीला गोड असतात आणि चिकूचे फळ अशा प्रकारे दिसते. चिकूच्या झाडाला इंग्रजीमध्ये सॅपोडिला ट्री असे म्हणतात. भारतात विशेषतः महाराष्ट्रात डहाणू, पालघर या भागात चिकूची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. काळी पत्ती ही चिकूची प्रमुख जात आहे. चिकूचे झाड 50 ते 100 वर्षे जगू शकते. हे झाड एकदा लावले की त्याची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. पण या झाडाला उन्हाळ्यात नियमित पाणी आवश्यक असते. या झाडाला उष्ण आणि दमट हवामान लागते. झाडाला आलेले चिकू अशा प्रकारे दिसतात. चिकूच्या झाडाची पाने ही लांबट, गडद, हिरवी आणि काहीशी चकाकणारी असतात आणि ती अशा प्रकारे दिसतात. चिकूचा उपयोग खाण्यासाठी करण्यात येतो. तसेच ज्यूस, मिल्कशेक आणि आईस्क्रीममध्ये चिकूचा उपयोग करण्यात येतो. चिकूचे झाड हे 30-40 फुटापर्यंत उंच वाढू शकते. चिकूच्या झाडाला वर्षभर फळे येतात. जरी हे झाड वर्षभर फळे देत असले तरी डिसेंबर ते फेब्रुवारी आणि मे-जूनमध्ये या फळांचा मुख्य बहर असतो. हे पहा, चिकूचे झाड अशा प्रकारे दिसते. पिकलेल्या चिकूमध्ये बी असते आणि या बियांपासून चिकूची रोपे तयार करण्यात येतात आणि ही रोपे लावून चिकूची लागवड करण्यात येते. तसेच कलमे लावूनही चिकूची लागवड करण्यात येते. चिकूची झाडे ही कुंडीमध्येही लावण्यात येतात. तसेच जमिनीवरही लावता येतात. चिकूचे फळ हे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फायबर यांनी युक्त असते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास या फळामुळे मदत होते. तसेच चिकू हे पचनासाठीही उत्तम असतात. चिकूचे फळ हे ऊर्जा देणारे असते. तसेच त्वचेसाठीही फायदेशीर असते. चिकूचे झाड हे उष्णकटिबंधीय प्रदेशात चांगले वाढते. चिकूच्या झाडाबद्दल माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.